गुड मॉर्निंग ऑल. आज लहान मुलांसारखी आम्ही पण रेस लावली की क्लासेसमध्ये पहिले कोण पर्सेंट त्यात विनर झाला भाऊ. इट्स ओके, आपला बी टाइम आहे का माहित नाही, पण घरी जाताना नेहमी आमची नजर वळते चायनीज कॉर्नरवर. कारण इकडे ना मंचुरियन कटलेट इतकं भारी मिळतं. आज आम्ही ना हाफ अँड हाफ घेतलंय, कारण मला जास्त पैसे वेस्ट करायचे नव्हते. चायनीज पदार्थ खाल्यानंतर हे एक होतं की आपल्या हाताला आहे ना ऑरेंज ऑरेंज लागतं, तर ते धुवायचं कसं हेच प्रश्न पडतो. आणि मम्मीला ते मला दाखवायचं नव्हतं. त्याच्यानंतर आहे ना ह्या गाड्यांच्या झुंडमधून मी बाहेर कसं निघू हे मला समजत नव्हतं. पण कसं बसं करून मी बाहेर आलेच. बाहेर काही खातो, त्याच्यानंतर काहीतरी ज्यूस घेतल्यानंतर ती गोष्ट पूर्ण कंप्लीट होते, राईट. तर आम्ही उसाचा रस घेतला आणि इकडे मम्मीच्या ना वेट करतोय की मम्मी कधी येईल. त्यात आम्हाला ना लहान मुलगा दिसला. भाईसाहेब एवढी नाटकी करत होता आणि इतका एंटरटेन करत होता आम्हाला. आम्ही जवळजवळ 15 ते 20 मिनिटं या मुलाकडेच बघत होतो. भाईसाहेब असले एक्सप्रेशन, मुझे तो देख के लगता है की ये टॅलेंट को आगे बढ़ाना चाहिए. इतक्यात काय, चला मम्मी तर आली. मम्मी सोबत आम्ही निघालो घरच्या दिशेने. घरी आल्यानंतर आहे ना दुपारच्या जेवणासाठी मी इकडे मस्तपैकी मेथीचे ना बॅटर तयार केलं होतं. म्हणजे मेथीचे भजी केले आणि इतके सुंदर झाले होते ना, कारण मला माहितीये मी केलेले मेथीचे भजी अफलातूनच होणार. झोपले होते दुपारच्या वेळेला आणि भावाने अचानक टाकलं की ताई ताई तुझा व्हिडिओ आहे ना इंस्टाग्राम सर्च मध्ये दिसतोय. भाईसाहेब इतकं हॅपीनेस, वाव, मस्त वाटलं बघून. रात्रीच्या वेळी मी निघाले शॉपिंगसाठी, पण आहे ना आमच्या इकडे जे पोलीस स्ट्रीट शॉपिंग सगळं बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे मला जे हवंय ते मिळालंच नाही यार. घरी आली, डाळीला फोडणी दिली, जेवलं वगैरे, मम्मीचं थोडंसं काम केलं आणि आजचा दिवस अशा प्रकारे संपतो. टेक केअर ऑल, बाय.